दोन्ही संघाला विनंती आहे स्टेज जवळ यायचं आहे. आपले प्रेक्षक यांना सुद्धा विनंती आहे स्टेज समोर या. दोन्ही संघांना विनंती आहे स्टेज समोर यायचं आहे. थोडं वेळेचं बंधन आहे आपल्यावरती. पोहाकर सर स्टेज जवळ यायचं आहे. अभिषेक सर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पोहाकर सर पोहाकर सर या या झाला तर तुमच्या अहो तुमच्यासाठी थांबले या. पुढे या झाला तर यायचंच आहे. ब्रदर्स कम ऑन. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी स्टेज समोर यायचं आहे. दोन्ही संघ डॉक्टर अनिकेत सर या ठिकाणी मॅडम या ना सर्वजण. तर या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी डॉक्टर दीपक देशपांडे सरांना विनंती करतो यांनी स्टेजवर यायचं आहे. सर या DDCA SRT प्रीमियर लीग 2024 स्पॉन्सर बाय लोलार फार्मा या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस होता. अंतिम दिवसातील हा अंतिम सामना झाला. या ठिकाणी मंचावर उपस्थित डॉक्टर देशपांडे सर, SRTचे चेअरमन डॉक्टर अभिजित खाडे, लोलार फार्माचे CEO मतीन देसाई सर, संजीवन मेडिकलचे ओनर वैभव पाटील सर,
सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर 3 दिवस एक उत्कृष्टरित्या ही टुर्नामेंट पार पडली. डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 6 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यातील 4 संघ आज उपांत्य फेरीचे सामने खेळले. पहिला उपांत्य फेरीचा सामना जिंकला तो हॉरिझॉन नाईट्स या संघाने आणि दुसरा उपांत्य फेरी सामना जिंकला टुलिप ब्रदर्स या संघाने. तर झालेल्या अंतिम सामन्यात टुलिप ब्रदर्स या संघाने अतिशय उत्कृष्टरित्या एक सांघिक खेळी खेळून हा आजचा सामना जिंकलेला आहे. तर अंतिम सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार डॉक्टर तनिष पाटील यांना मिळतोय. एक स्फोटक फलंदाजी. अंतिम सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार डॉक्टर तनिष पाटील. मी देशपांडे सरांना विनंती करतो त्यांनी सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. नाबाद 54 धावांची खेळी केली डॉक्टर तनिष पाटील. तर या सामन्यामध्ये मॅच टर्निंग मोमेंट एक वादळी खेळी घेऊन गेले डॉक्टर युवराज मंगसुळे शिवराज मेंगसुळे. त्यांना मॅच टर्निंग मोमेंटचा अवॉर्ड मी या ठिकाणी मतीन देसाई सर यांना विनंती करतोय. उत्कृष्ट खेळी. फायटर प्लेयर ऑफ द मॅच डॉक्टर श्रेणिक शंभू शेटे. एकाकी झुंज दिली. मी वैभव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार द्यायचा आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण प्रथमच मॅक्झिमम 4 इन द टुर्नामेंट हा अवॉर्ड या ठिकाणी ठेवलेला होता. तर मॅक्झिमम 4 इन द टुर्नामेंट डॉक्टर अनिकेत पाटील ज्यांनी 11 चौकार मारले होते. या स्पर्धेमध्ये 11 चौकार मारून मॅक्झिमम 4 हा अवॉर्ड मिळतोय. एसआरटी क्लबचे व्हाईस चेअरमन किशोर पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी हा अवॉर्ड द्यायचा आहे. मॅक्झिमम सिक्सेस इन द टुर्नामेंट डॉक्टर अमर त्रिपाठी. त्यांनी 8 षटकार मारले होते या टुर्नामेंटमध्ये. तर मी एसआरटी क्लबचे चेअरमन डॉक्टर अभिजित खाडे यांना विनंती करतो की त्यांनी मॅक्झिमम सिक्सेस 8 सिक्सा मारल्या. या स्पर्धेमध्ये आणखी एक ट्रॉफी ठेवली ती एक 2 पद्धती ट्रॉफी बेस्ट यष्टीरक्षक आणि बेस्ट क्षेत्ररक्षक. तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पुन्हा एकदा पुरस्कार मिळाले ते डॉक्टर अभिषेक साळुके यांनी. मी या ठिकाणी उत्कृष्ट यष्टीरक्षक. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळते ते डॉक्टर विनय आपटे उर्फ जॉन्टी. राजू तडक्यांना विनंती करतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन ज्याने 134 रन केल्या डॉक्टर अनिकेत पाटील. 134 रन्स केल्या.
उत्कृष्ट गोलंदाज 11 बळी मिळवले डॉक्टर स्नेहलत्त खाडे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर सामनावीरचा पुरस्कार डॉक्टर नचिकेत कुलकर्णी. प्रज्योत पाटील आणि सतीश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी ही ट्रॉफी प्रदान करावी. सतीश पाटील आणि प्रज्योत पाटील यांना ही विनंती आहे की ट्रॉफी त्यांनी समर्पित करावी. तर या स्पर्धेतील रनरअप राहिलेला संघ हॉरिझॉन नाईट्स. या पूर्ण संघाला मी विनंती करते की त्यांनी चषक घेण्यासाठी यायचं आहे. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं अख्ख्या स्पर्धेमध्ये. 2 मिनिट सर, या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करा. I would like to congratulate the winning team, Tulip Brothers. You really played very well today, and I'm very thankful to my team. Those were very cherishing moments which we shared together. बोलायला शब्द नाही आहेत, but 3 cheers for Horizon Knights. Hip hip, hip hip, hip hip. कॉंग्रॅच्युलेशन ट्युलिप ब्रदर्स. पहिली मॅच तुमच्यावर झालेली होती आणि शेवट पण आपणच केला आहे. ते एक चांगली गोष्ट आहे. मी माझ्या टीमला कॉंग्रॅच्युलेट करतो की इथं पण आपण एजीला आलेलो आहे. एवढं एजी पण नव्हतं, पिच चेंज झालेलं आहे. पण कॉंग्रॅट्स करतो सगळ्यांना. नेक्स्ट इयर परत भेटायचं आहे. थँक्यू. धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी चषक द्यायचा आहे. उपविजेता संघ हॉरिझॉन नाईट्स. उत्कृष्ट अशी खेळी केली आणि उपविजेता संघ झालेला आहे तो हॉरिझॉन नाईट्स. आणि या स्पर्धेतील विजेता संघ ट्युलिप ब्रदर्स. मी संघ मालकांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. डॉक्टर शेखर पवाळकर आणि डॉक्टर आशिष नलवडे दोघांना विनंती आहे. संघ मालक हां आपलं मनोगत व्यक्त करायचं. आशिष सर. SRT म्हणजे ते एक ड्रीम असते. ड्रीम कोल्हापूरच्या क्रिकेटमधली टुर्नामेंट जिंकायची तर ती SRT जिंकावी. आणि लई वर्ष ट्राय केला. रनरअप झालतो एकदा. पण यावेळेला पोरांनी लई भारी बॅटिंग केली.
लय भारी बॉलिंग केली आणि लय भारी फिल्डिंग केली. नाथ कोळा थँक्यू. आणि शेखर सर थँक्यू. अरे काय काय सांगू. थँक्यू SRT फॅमिली. माझी 7वी फायनल होती SRTची 2017पासून ते आत्तापर्यंतची. त्यातले ही 4थी विनर आहोत आम्ही. 4 टाईम विनर आहोत. एक म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असल्यासारखं वाटते. 3 दिवस आय विल मिस दिस ॲट थँक्स SRT. SRT सगळी फॅमिली. कॅप्टन अनिकेत पाटील सर. मी ॲक्च्युली तयार नव्हतो यावर्षी फ्रँचायझीला. अभिषेक सरांनी 1-2-3 वेळा इन्सिस्ट केलं मला की सर बघा आम्ही आहे, तुम्ही कायम खेळताय आमच्याकडून. असं ठीक आहे म्हटलं सर मी येतो तयार. मग सरांच्यावर मग सरांचं नाव सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटलं, कारण की सर एकटे पहिले असे होते की ज्यांच्यावर मी अजूनपर्यंत खेळलो नव्हतो. आणि माझी एक इच्छा होती की ह्यावेळी ट्रॉफी मारायची. टीम सिलेक्ट केली. पोरांना पण मगाशी सांगितलं 15 जण तुम्हाला कुणालाही असाच घेतलेला नाही आम्ही. पर्पज आहे प्रत्येकाचं. प्रत्येकानं ते काम फर्स्ट मॅचपासून केलेलं आहे आणि शेवटचा रिझल्ट आज आपण सगळेजण बघतोय. थँक्स टू ऑल टीम मेंबर्स. हॉरायझन्स म्हणजे खरोखर तुम्ही ज्या प्रकारे तुमची म्हणजे असं सगळीजण म्हणत होते की थोडीशी टीम एक मधल्या ह्याच्यापासून वीक आहे, पण ज्या प्रकारे तुम्ही माइंड गेम खेळत वरती गेला म्हणजे सगळ्यांना तुम्ही अगदी भारी पडला. तुमचंही अभिनंदन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. परत चान्स द्या पुढल्या वर्षी. आणखीन परत खेळायची इच्छा आहे SRT मधून. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी विजेत्या संघाला चषक मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय धनादेश आणि चषक घ्यायचा आहे. पहिला घ्या ना तुम्ही. घ्या हो सर जावा की सर त्या साईडला जावा. अभिनंदन ट्युलिप ब्रदर्स. सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे सर्व स्पॉन्सरचे या ठिकाणी स्पर्धा कमिटीतर्फे आभार. तुमची सर्वांची साथ अशीच लाभो. दरवर्षी आपण काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. सर्वांनी आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आपले सर्वांचे कमिटीतर्फे आभार.